का माहिती माझे हातपाय गळून गेलेत. का? अचानक त्याचा फोन आला ना आता. तो एक्झॅक्टली गौतम अंकल सारखा आहे. त्यांचा आवाज त्याच्यापेक्षा वेगळा आहे. माझं म्हणणं आवाजाबद्दल नाही, लकबीबद्दल आहे. माहित नाही का, त्याच्या येण्याची बातमी ऐकून मला फार धडधडतंय. रिलॅक्स आई आणि एन्जॉय कर मस्त. तू फक्त बघत राहा की कसा ड्रामा होतोय. असा ड्रामा होईल ना की तू सुद्धा बघत राहशील. Yes. Mrs. Ranbir Singh is on the line, sir. Okay. हां हॅलो पद्माजी. माफ करा तुम्हाला डिस्टर्ब केलं, कदाचित झोपला असाल तुम्ही. झोपले जरी असते तरी फोन अटेंड नक्कीच केला असता. नशीब माझं की खूप दिवसांनी तुमच्याशी बोलणं तरी होतंय. सांगा, सगळं ठीक आहे ना? पद्माजी, जर सगळं काही ठीक असतं तर अशा वेळी मी तुम्हाला फोन नसता केला. तुम्हाला आठवत असेल की जेव्हा मी कलकत्ताला आलो होतो तेव्हा तुमच्या घरी एक विनंती घेऊन आलो होतो की तुम्ही तुमच्या पतीला त्याची वागणूक बदलायला समजावून सांगाल. माझ्या मार्गात त्याचा अडथळा नको, नाहीतर मजबुरीने मला सुद्धा त्यांच्यासारखं खालच्या पातळीवर उतरावं लागेल. पण असं वाटतंय की माझ्या विनंतीचा काही उपयोग नाही झाला. असं काही हरकत नाही. मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की माझी सहनशक्ती आता संपलेली आहे. आजपासून मी माझी कारवाई करणार, सोडणार नाही त्याला. आजपासून तुमचे पती आणि माझ्यामध्ये एका भयानक युद्धाची सुरुवात झालेली आहे, ज्याची जबाबदारी त्यांची असेल. तुमच्याशी बोलण्यामागचं कारण हे आहे की उद्या कुठल्याही गोष्टीची जबाबदारी कृपा करून माझ्यावर टाकू नका. भाऊजी, असं काय म्हणताय? सगळं जग हसेल आमच्यावर. त्यांच्या बरोबर बोलायची एक संधी तरी द्या मला. मी पूर्ण प्रयत्न करीन त्यांना समजवण्याचा. मृणालिनीला पण मी वचन दिलंय. नाही पद्माजी, आता बोलून काहीच फायदा होणार नाहीये. नाउ वी हॅव कम टू द पॉइंट ऑफ नो रिटर्न. दॅट्स ऑल. Hello? I'm from the taxation. Mr. Bedi, your taxation account is completely out of order. May I know who's calling? Mr. Goga Garrison. Well, Mr. Garrison, there must be some miscalculation somewhere. Anyway, I'll ask my CA to get in touch with you at your office tomorrow. Does he know my address? Well, let me know. Please. Please note it down. Room number 104, Aliden, Mumbai. नील, अरे यार, तू कधी सुधारणार बदमाश कुठला? हा? मग डॅड, आली का मज्जा? नील, पूर्ण आयुष्य तू तिकडे राहणार नाहीयेस. तू जेव्हा इकडे परत येशील तेव्हा माझे सगळे प्रॉब्लेम्स तुझ्या डोक्यावर टाकून मी दूर उभा राहून तमाशा नाही बघितला तर नाव बदल माझं. बाबा, मी खूप बोर होत होतं आणि त्यावरून ती परेशच्या भाचीने मला अजूनच बोर करून टाकलं. म्हणूनच तुमच्या बरोबर गंमत करायची ठरवली. हे बघ नील, मी आता मस्करीच्या मूडमध्ये नाही, कळलं? खूप काम पडलं इथं, सो यू कम टू द पॉइंट. ओके? सॉरी डॅड. गोष्ट अशी आहे की मिस्टर परेश पटेल कॅलकटा गेलेत आणि तिथून ते सिंगापूरला जाणार. आठवड्याभराने परत येणार. ते येऊसपर्यंत मी काय करू? विचार केला की या आठवड्यात मसुरीला जाऊन येतो. जायचं तर आहेच. हे बघ नील, तू आता इतका मोठा झालेला आहेस की स्वतः निर्णय घेऊ शकतोस. जर एक आठवड्याचा गॅप असेल, त्या गॅपमध्ये तुला मसुरीला जायचं असेल तर जा. पण एक गोष्ट खूप लक्ष देऊन ऐक, जाण्याआधी त्यांना ॲडव्हान्समध्ये इन्फॉर्मेशन नक्की देशील. आणि ऐक, तू असं काही बोलणार नाहीस ज्यामुळे माझ्या हृदयाला ठेच पोचेल, कळलं? रिलॅक्स डॅड, मी आता लहान नाही राहिलो. तुम्ही आता शांतपणे बसा. हां, थोडीफार जी इन्व्हेस्टिगेशन करायची आहे ती तर मी करणारच. ठीक आहे, मग तुझ्या मनात जे काही येतंय ना ते कर.
पण त्यानंतर इकडे येण्याची हिंमत नको करूस, कळलं? आय एम सॉरी डॅड, आय वॉज जस्ट जोकिंग. हे बघ नील, ही अशी अवेळी जी मस्करी करतोस ना, ती मला आवडत नाही. यू गॉट इट? गॉट इट सर. ओके बाय. हॅलो, चित्रंजन विला, हू स्पीकिंग? इट्स मी आंटी. नील बेदी. बाबांनी तुम्हाला माझ्याबद्दल सांगितलंय ना? हो 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 बेटा, कुठून बोलतोयस? का? मुंबईवरून. बाबांनी तुम्हाला सांगितलं नाही का? ते पण कधी कधी कमालच करतात. विसरले असतील. एनिवे, मी उद्या मसुरीला येतोय. इज दॅट ओके? हे तू काय बोलतोयस बेटा? आम्ही तुझी तेव्हापासून वाट बघतोय जेव्हापासून तुझ्या बाबांशी बोलणं झालंय. आंटी, तुम्हाला नाही माहीत मी तुम्हा सगळ्यांना भेटण्यासाठी किती उत्सुक आहे. आम्ही पण तुला भेटण्यासाठी खूप उत्सुक आहोत. आई, कोण आहे? नील. ओ, हे बघ बेटा, तू मुंबईहून दिल्लीची अर्ली मॉर्निंग फ्लाईट पकड आणि ये. दिल्ली ते देहरादून फ्लाईट्स कधी येतात तर कधी नाही. त्यामुळे देहरादूनवरनं डायरेक्ट टॅक्सी पकडून इकडे ये. दॅट विल बी फाईन. ओके? श्यामली आहे? आय वुड लाईक टू से हॅलो टू हर टू. इथेच माझ्या जवळ उभी आहे. हे घे, बोल. मी काय बोलणार आई? दिस इज सो एम्बॅरेसिंग आई. Don't be silly. Come on, talk to him. Come on, talk to him. चल, बोल त्याच्याशी. हॅलो. हाय श्यामली, हाऊज माय रेबल सिस्टर. मी पण थोडा वेडाच आहे, म्हणून आपली खूप जमेल. खूप मजा येईल. आय डोंट अंडरस्टँड. काय? आपल्या सगळ्यांचे रोल ठरले नाही अजून? आता तर फक्त ड्रामाच सुरू व्हायचा आहे. सो गेट रेडी. ओ, तुम्ही त्या कॉन्टेक्स्ट मध्ये बोलताय? हो सिस्टर मॅडम. आणि हे आवजाव काय लावून ठेवलंय? सॉरी, आधी कधी बोललो नव्हतो ना, त्यामुळे. आता तर झाली ना? वाटतंय आपल्या दोघांचं खूप जमेल. ऑफकोर्स. बरं हे सांग मला, अंकल कुठे आहेत? बाबा तर ऑफिसमध्ये आहेत. त्यांचा नंबर देऊ? नाही. तूच त्यांना माझ्या उद्या येण्याबद्दल सांगून टाक. ओके, बाय. बाय. डिस्कनेक्ट झाला फोन? हो. का माहिती माझे हातपाय गळून गेलेत. का? अचानक त्याचा फोन आला ना आत्ता. तो एक्झॅक्टली गौतम अंकल सारखा आहे. त्यांचा आवाज त्याच्यापेक्षा वेगळा आहे. माझं म्हणणं आवाजाबद्दल नाही, लकबीबद्दल आहे. माहित नाही का, त्याच्या येण्याची बातमी ऐकून मला फार धडधडतंय. रिलॅक्स आई आणि एन्जॉय कर मस्त. तू फक्त बघत राहा की कसा ड्रामा होतोय. असा ड्रामा होईल ना की तू सुद्धा बघत राहशील. बहुतेक तुझे बाबा आलेत. गुड. हे नाटक जे उद्या सुरू होणार होतं ते आजच सुरू होईल. आज काय, आत्ताच. आता आपण हे ठरवूयात की पडदा तू उघडणार की मी. म्हणजे मला म्हणायचंय, या शुभवार्तेची घोषणा तू करणार की मी करणार? हे बघ, जर या नाटकात मला पण भूमिका निभवायची आहे तर ही बातमी मलाच द्यावी लागेल. एक्झॅक्टली आई.